नमस्कार मंडळी. तर आज आहे सोमवार, श्रावणातील आजचा दुसरा सोमवार आहे. मुलांचा टिफिन वगैरे देऊन ते गेलेले होते. आता आज टिफिनसाठी टोमॅटो चटणी केलेली, पण आता राहिलेला स्वयंपाक चालू आहे. तर स्वयंपाक करत करत इथं भांडी पण सुरू आहेत. सासूबाईने घासून दिली, मी धुवून घेतली. आणि सकाळपासूनची ना थोडी थोडी भांडी धुवायचीच चालू असतात, त्यामुळे एकदम पसारा होत नाही. नाहीतर भांडी जर साठवून ठेवली तर इतकी भांडी पडतात की विचारूच नका. तर इथं साबुदाणाचे फक्त पापड होते, ते तळले आणि साबुदाणा बटाटा चकली तर ते पण तळून घेतलं. आणि यावर्षी ना चिप्स करायचेच राहून गेले, नंतर करूया म्हणून जे राहिलं ते नंतर केलेच नाहीत. तर इथं स्प्राउट पण शिजायला ठेवून दिलं यांच्यासाठी आणि मुलांसाठी. आणि पनीर खिसून घेतलं, एक बीटरूट खिसून घेतलं, त्यासोबत कोथिंबीर. तर यांच्यासाठी चिला बनवायचा होता, हिरवी मिरची कट करून घेतली. आणि ते सगळी धान्य मला जे करायचे होते ना, मिक्स करून दळून आणायचे होते, ते पण काल दळून आणलेलं आहे. तर ते पण दाखवते तुम्हाला पुढं कोणते कोणते त्यामध्ये मी मिक्स केले, ते काय काय आहे ते. आज टिफिनसाठी टोमॅटोची चटणीच होती. तर चिला बनवताना फक्त आता आपल्याला जे काय त्यामध्ये टाकायचं आहे, कोणत्या ज्या भाज्या असतील आपल्याकडे, तर त्या थोडंसं मीठ चवीपुरतं आणि जिरा पावडर. आता जिरा आणि धनं त्यात जरी टाकलं असतं तरी चाललं असतं, ते आलं तर लक्षात, पण नंतर ते राहून गेलं. तर इथं हे पीठ बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून दळून आणले. तर रोज थोडंसं ज्वारीचं घ्या, डाळीचं घ्या, नाचणीचं घ्या, असं करण्यापेक्षा तर हे पीठ आता थोडीशी पीठ चाळून घेतलं, आपल्या भाज्या कट करून टाकल्या आणि ह्याचा मग झटपट चिला आपण बनवू शकतो, मुलांसाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठीच. जरासं हाय प्रोटीन राहतं यात. पनीर आपण टाकतोय, त्यासोबत सोयाबीन, हरभरेसुद्धा दळताना मिक्स केलेले होते, नाचणी आहे, फायबर प्रोटीन सगळं एकत्र येते. तर आज जेवणात मग दुसरं काय नानांपुरतंच करायचं होतं. मुलांच्या टिफिनसाठीच चपीट मळलेलं होतं, तर त्यातल्या त्यांना 2 चपात्या केल्या आणि ह्यांच्यासाठी नंतर इथं मी चिला बनवून घेते. आता आपला जो डोश्याचा तवा आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकून ते पुसून घेतलं. आणि करताना तूप वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही. वरून तुम्हाला हवं असेल तर लावू शकता, नाही लावलं स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि ह्या तव्याला तर ना अजिबात काहीच चिटकत नाही. तर ह्यांना ते वाढून दिलं आणि हे गरम गरम छान लागतं आणि टेस्ट लागते. आता सगळी पिठं यामध्ये मिक्स असल्यामुळं तुम्हाला जवळून एक दाखवते. आता ज्या काय भाज्या तुमच्याकडे पालक, मेथी असेल त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. गाजर, भोपळा, काकडी, बीट, असं कोबी, तुम्हाला जे काही यामध्ये घरामध्ये असेल ते टाकून तुम्ही हा चिला बनवू शकता. आणि त्यामध्ये थोडंसं पनीर खिसून टाकायचं, म्हणजे 1 ते 2 चिला खाल्लं तरी आपलं जेवणच होतं. त्यामध्ये सारखी भूक लागत नाही. आणि ह्याच्यासोबत तुम्ही दही घेऊ शकता. तरी त्यांना 1 किलो होईल एवढी ज्वारी आहे. आता मी हे सगळं अंदाजानं घेतलं, एवढं काय परफेक्ट मोजून घेतलं आहे असं नाही. तर 1/2 किलोच्या वरतीच हरभरे असतील. सोयाबीन 1/2 किलो होतं. आता जे ज्वारी आणि हरभरे घरचे आहेत, ह्यामुळे ह्याचं काय वजन केलेलं नाही. सोयाबीन 1/2 किलो आणि हे हुलगा असतं ना आपण जे माडग्यासाठी वापरतो, लाल हुलगं, तर त्याची चव आमच्यात सगळ्यालाच जास्त आवडते, त्यामुळे ते मी अर्धा किलो घातलं आहे. आणि हिरवं मूग आहेत ते 1/2 किलो टाकलेले आहेत. आणि नाचणी ना 2-3 पाण्यानं 3-4 वेळा म्हटलं तर धुतली असेल. नाचणीत खूप कचरा निघतो. धुतली, ती नंतर निवडून दिवसभर सुकाय ठेवली, पण आता सध्या एवढं काय ऊन नव्हतं, त्यामुळं ते गरम करून घेतली परत संध्याकाळच्या वेळेला. कारण हे पीठ जर जास्त दिवस महिनाभर तरी राहील ना, नाहीतर मग नाचणी जर ओलसरपणा त्यात राहिला तर मग हे पिठाला लगेच जाळी लागल, म्हणून नाचणी तेवढी गरम करून घेतली. आता हेच सगळं निवडून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर यामध्ये तुम्ही ना अजून थोडीफार मका टाकू शकता, बाजरी टाकू शकता, अजून तुम्हाला जे काय ॲड करायचं आहे आपल्या इच्छेनं ते तुम्ही कमी जास्त केलं तरी चालू शकतं. जवस टाकू शकता, त्याचसोबत अजून धनं आणि जरी टाकलं असतं ना तरीसुद्धा चाललं असतं. तर ही आज दुसरा सोमवार होता. दुसऱ्या सोमवारची पूजा, शिवामूठ तीळ होतं, ते अर्पण करायचे होते. तर सकाळची छान देवपूजा झाल्यानंतर मात्र घरात छान फ्रेश वाटतं. तर आज आमच्या इथं जवळच एक ना महादेवाचं मंदिर आहे, तिकडं जाऊन येऊया म्हटलं. तिथं जरा कधी दिवसभर कधी पण गेले तर जरा गर्दी राहते, खूप लांबून लोक येतात तिथं. तर मागच्या सोमवारी सासूबाई ते गेलेल्या होत्या
आम्ही त्या दिवशी यात्रेला गेलेलो, त्यामुळं आज जायचा असा विचार आहे. पण मग नंतर म्हटलं मग संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक पण जास्त नव्हता. तर आज एकादशी पण आहे आणि श्रावणातील सोमवार पण आहे. तर आज निवांत होतं. म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेला जाऊन आलो तिथं आणि छान वाटलं. नंतर आरती वगैरे करून घेतली. आपल्याकडे असं काय म्हणजे सणवार असतील त्यावेळी आपल्याला कामाचा लोड पडतो, पण जे आपण पूजा वगैरे करतो ना, त्यातून एक वेगळंच समाधान किंवा घरात छान पॉझिटिव्ह राहतं. आता दुपारी 3-3:30 वाजलेल्या होत्या. मुलं आलेली, तर आज त्यांना पोहे खायची इच्छा होती. तर इथं आपलं साधं सिंपल पोहे करून घेतलेले आहेत. पोह्यासोबत त्यांना हा ब्लॅक टी, कोरा चहा. आता साखर तसं पण आपण साखर हेल्दी नाहीच आहे, कमी खायचा विचार करतो आणि त्यात तर आता एवढी अचानक महागली ती 70 का 80 रुपये किलो अशी झाली. त्यामुळे आपोआप आता साखरेचं प्रमाण खाण्यामध्ये कमी करणार आहेत. झालं. तर हे पोहे पण करून दिलं त्यांना आणि नंतर नानांना थोडंसं शेंगदाणे न टाकता काढून घेतलं होतं. नंतर ह्या दोघांना दिलं. जाओ. तर शाळेतून आल्यानंतर रोज काहीतरी वेगळा नाश्ता असतो. तर आज मला कॉफी घ्यायची इच्छा झाली, तर मी थोडंसं त्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि नानांचा मम्मीचा इथं चहा करून दिला. अशी पण ना बिना साखरेची कॉफी छान लागते. आता मला पित्ताचा त्रास होतो, मी जास्त घेत नाही, पण कधी इच्छा झाली तर तरी पण कॉफी अगदी थोडीशी टाकली, तुम्ही कलरवरनं ओळखू शकता. तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तर तुम्ही थोडीशी जास्त टाकून घेतली ना, बिना साखरेची सुद्धा ना कॉफी चवीला छान लागते. फक्त दूध टाकायचं त्यामध्ये. आणि आज इथं ना सोमवार आहे आणि ना हे 2 कळ्या आहेत त्या आज संध्याकाळी उमलतील. तर आज त्या महादेवाला घालायच्या आहेत, कारण महादेवाला हे फूल अर्पण केलं जातं किंवा घातलं जातं, शुभ मानलं जातं. तर नंतर इथं आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलो आणि गर्दी होती तशी, पण दर्शन झालं. आतून दर्शन घेतलं. अर्धा-भर तास वेळ गेला असेल, तरी पण संध्याकाळच्या वेळेला आलो तरीसुद्धा ना इथं गर्दी होते आणि खूप माळावरतीच मंदिर आहे. पण श्रावण महिन्यात किंवा कोणती अशी महाशिवरात्री वगैरे असेल ना, तर इथं खूप गर्दी असते. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.